सी आहे फॉर काम. कामनेस म्हणजे शांतता. बाहेर गोंधळ असणारच आहे. मुलांचा आरडाओरडा, ऑफिसचं टेन्शन, सासू सुनेचे खटके, हे सगळं थांबवण्याची धडपड करण्यापेक्षा त्या गोंधळामध्ये स्वतःला शांत कसं ठेवता येईल हे बघायचे. समुद्राच्या लाटेला आपण थांबवू शकत नाही, पण लाट आल्यावर डगमगायचं की पोहायचं हे आपण ठरवू शकतो. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट झालंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. कधीकधी शांत राहणं हेच खूप मोठं उत्तर असतं. आपल्या ABCD मधला D आहे डिसिप्लिनचा. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. शिस्त म्हटलं की आपल्याला शाळेतली आठवण येते. शिक्षा, धाक, कडक नियम. पण आपल्याला मिलिटरी रूल्स नाही लावायचेत आपल्या आयुष्यात. आपल्याला स्वतःवर प्रेम करणारी शिस्त पाहिजे. म्हणजे काय तर मला माहिती आहे की रोज चालायला गेल्यावर मला बरं वाटतं, म्हणून मी कंटाळा न करता जाते. ह्याला म्हणतात शिस्त. हे दुसऱ्या कुणासाठी नाही, तर ही माझ्या भल्यासाठी आहे. रोज थोडं थोडं का होईना, पण रोज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं ह्याच्यातच खरी शिस्त आहे. मग ही शिस्त व्यायामासोबतच घरातल्या कामामध्ये आणि आहारामध्ये सुद्धा आपण आणू शकतो. ई म्हणजे इनफ. इनफ म्हणजे पुरेसं. आपल्याला ना सतत वाटत असतं की काहीतरी कमी पडत आहे. मी चांगली आई नाही आहे का? मी काम कमी करते आहे का? अजून थोडं करू शकले असते ना? मी अजून थोडं बारीक व्हायला पाहिजे का? ह्या सततच्या भुकेने आपण थकून जातो. यावर्षी स्वतःला सांगा, मी जे करते, जेवढं करते आणि जशी आहे तेवढं पुरेसं आहे. तुम्ही सुपरवुमन होण्याची गरज नाही आहे. माणूस आहात तेवढं पुरेसं आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची किंमत आहे. काहीतरी करून दाखवलं तरच तुम्ही महत्त्वाचे, हा आपल्या मनातलाच विचार आपण सोडायला पाहिजे. एकदा का आपणच आपल्यापासून फाजील अपेक्षा करायच्या सोडल्या की दुसरेसुद्धा त्या अपेक्षा हळूहळू सोडतील. आणि समजा नाहीच सोडल्या तरी आपलं मन तरी शांत राहील. F आहे फॉरगिव्हसाठी. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणं. जुन्या निगेटिव्ह आणि त्रासदायक आठवणी उकरून काढून आपल्याला काय मिळतं? फक्त मनाला त्रास. अमुक मावशी 10 वर्षांपूर्वी असं बोलली होती, तमुक व्यक्तीने लग्नात अपमान केला होता, हे ओझं घेऊन आपण आज का फिरायचं? त्यांनी चूक केली असेल, पण शिक्षा आपण स्वतःला देतोय. आपण माफ केलं म्हणजे समोरच्याचं वागणं बरोबर ठरलं असं नाही, तर आपण स्वतःला सांगत असतो की हे माझ्या मनावरचं ओझं मला आता खाली ठेवायचं आहे, मला हा विषय आता सोडून द्यायचा आहे. कारण जे काही झालं होतं ते आता मी तिथे परत जाऊन पुन्हा नीट करू शकणार नाही आहे. त्यामुळे मनावरचं हे ओझं खाली ठेवा, हा निर्णय घ्या आणि ते सोडून द्या. तुम्हालाच हलकं वाटेल.